एका मुलीची दुःखद प्रेम कहाणी। एक मुलगी होती, ती दिसायला खूप सुंदर होती। ती जितकी सुंदर होती तितकीच ती प्रामाणिक देखील होती। कोणाशीही खोटे बोलू नका, कोणाशीही फालतू बोलू नका, फक्त आपल्या स्वतःच्या व्यवसायामध्ये लक्ष द्या। त्याच वर्गात एक मुलगा देखील होता, तो तिच्यावर खूप प्रेम करत होता। तो मुलगा अनेकदा त्यांच्याकडे छोटी छोटी कामे करायचा, त्या बदल्यात मुलींना हसून आभार मानले, तेव्हा त्या मुलांच्या आनंदाला पारावर उरला नाही। एकेकाळी दोघेही एकत्र घरी जात होते आणि त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला। दोघांना एका झाडाखाली थांबावं लागलं होतं। झाड हे खूप लहान होतं आणि त्यातून पावसाचे थेंब टपकत होते। अशा परिस्थितीत पाऊस टाळण्यासाठी दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आले आणि त्याच प्रसंगात मुलींना इतकं जवळ पाहून मुलाला आपल्या बाणांवर ताबा ठेवता आला नाही। त्यांनी त्या मुलीला लगेच प्रपोज केलं। मुलीलाही तिच्या मनात हवं होतं की, त्यामुळे तिनेही होकार दिला आणि अशाच प्रकारे दोघांचेही प्रेम वाढू लागले। एकदा तर मुलगी त्याच झाडाखाली मुलांची वाट पाहत थांबली होती। मुलगा खूप उशिरा आला। त्याला पाहून ती मुलगी रागाने म्हणाली, "एवढा उशीर का झाला आहे आज तुला? मी माझा जीव गमावला होता." हे ऐकून तो मुलगा म्हणाला, "प्रिये, तुझ्यापाशी दूर कुठे जाणार? मी फक्त तुझ्या हृदयात राहतो. विश्वास बसत नसेल तर तुझ्या मनाला विचार." मुलाने मुलीचे हे प्रेमळ बोलणे ऐकून राग विसरून तिने धावत जाऊन त्या मुलाला मिठी मारली आणि एके दिवशी दोघेही एकाच झाडाखाली बसून बोलत होते। मुलगी झाडाच्या आधारांवर बसली होती आणि मुलगा हा तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता। म्हणूनच ती मुलगी म्हणाली, "आता मी माझ्यापासून वेगळी होणं सहन करू शकत नाही. तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा मला 100 वर्षाचा वाटू लागला आहे आता. तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी मरेन." त्या मुलाने पटकन मुलीच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, "माय डिअर, असं बोलू नकोस. जर तुला काही झालं तर मी जिवंत कसा राहणार?" मग त्याने काहीतरी विचार केला आणि तो म्हणाला, "काळजी करू नका, मी लवकरच माझ्या घरच्यांशी बोलेल." हळूहळू बराच वेळ निघून गेला. फक्त एका दिवसांची बाब आहे। दोघेही एकाच झाडाखाली बसले होते आणि त्यावेळी मुलांचा चेहराही खाली उतरला होता। मुलाने विचारले असता तो रडून म्हणाला, "प्रिये, मी माझ्या घरच्यांना खूप समजावले, पण ते आमच्या लग्नाला तयार नाहीत. त्याने माझे लग्न दुसरीकडेच ठरविले आहे." हे ऐकून मुलीचे हृदय फुटले। "त्याने माझे लग्न दुसरीकडेच ठरविले आहे." हे ऐकून मुलीचे हृदय फुटले। त्याला मोठ्याने ओरडावेसे वाटले, पण तिने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत म्हणाले, "मी तुझ्यावर खरोखर प्रेम केले आहे. मी तुला कधीही विसरू शकत नाही. कृपया मला माफ करा." मुलगा हळुवारपणे म्हणाला, "बाय द वे, तुमची इच्छा असेल तर आतापासून आपण एक चांगले मित्र होऊ शकतो." हे ऐकून मुलगी जोरजोरात रडू लागली। मुलाने तिला समजावले आणि दोघेही रडत आपापल्या घरी परत गेले। काही वेळातच मुलांच्या लग्नाचे दिवस आले। आपल्या लग्नाला आपली मैत्रीण नक्की येणार याची त्या मुलाला खात्री होती, पण तसे झाले नाही. होय, त्याला मुलीने पाठवलेले गिफ्ट पॅक मिळाला. मुलाने थरथरत्या हाताने ते उघडले आणि तिला पाहताच तो बेशुद्ध पडला. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच समाप्त झाली। ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.